नमस्कार. रेणुका INB या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. काव्य पुष्पांजली मंडळ टेंभुर्णी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर यांच्या माय बाप स्मृती साहित्य राज्यस्तरीय पुरस्कारासाठी आवाहन केलेलं आहे. कोणत्या कालावधीतले पुस्तकं यांनी मागितले आहेत तर 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत प्रकाशित झालेल्या कथासंग्रह, काव्यसंग्रह, कादंबरी या मुख्य 3 वाङ्मय प्रकारातील साहित्यकृती त्यांनी मागवलेल्या आहेत. कथासंग्रह, काव्यसंग्रह आणि कादंबरी या 3 वाङ्मय प्रकारातील साहित्यकृतीला प्रत्येकी 1 असा पुरस्कार दिला जाईल. म्हणजे सर्वोत्कृष्ट कथासंग्रह, सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह, सर्वोत्कृष्ट कादंबरी आणि सर्वोत्कृष्ट वाचक. पण हा सर्वोत्कृष्ट वाचक हा जो पुरस्कार आहे यासाठी प्रस्ताव पाठवायचे नाहीत. प्रस्ताव फक्त साहित्यकृती पुरस्कारांसाठी पाठवायचे आहेत. कथासंग्रह, काव्यसंग्रह आणि कादंबरी. इतर वाङ्मय प्रकाराचे पुस्तकं पाठवायचे नाहीत. पुरस्काराचं स्वरूप काय आहे तर आकर्षक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, रोख रक्कम, शाल, श्रीफळ हे पुरस्काराचं स्वरूप आहे. यांचं वैशिष्ट्य पुरस्कारांचं असं आहे की सर्व पुरस्काराचं स्वरूप एकसारखं आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय उत्तेजनार्थ विभागून किंवा उल्लेखनीय असं काही नाही. प्रत्येक जे 3 त्यांनी वाङ्मय प्रकार म्हटले, कथा, कादंबरी आणि काव्य, यातल्या पुस्तकांना प्रत्येकी 1 असा पुरस्कार ते देणार आहेत. उत्कृष्ट वाचक पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवला जात नाही. पुरस्कार मिळवण्यासाठी कोणीही फोन करू नये. पुरस्काराची निवड पारदर्शकपणे केली जाईल असे त्यांनी सांगितलंय. पुरस्कार हे पुस्तकं हे पोस्टानेच पाठवायचे आहेत, कुरिअरनी पाठवायचे नाहीत. प्रत्येकाला फोनवर पोच दिली जाईल असं त्यांनी सांगितलंय. पुस्तकं हे फक्त पोस्टाने पाठवायचे आहेत, कुरिअरनी नाही. साहित्यिकांनी व प्रकाशकांनी आपल्या साहित्यकृतीच्या प्रत्येकी 2 प्रती, 1 पानी अत्यल्प परिचय, भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल नंबर, व्हॉट्सॲप नंबर, 1 फोटो, त्यावर मागे नाव, फोटो, अल्प परिचयाला टाचणी मारून आपला प्रस्ताव पाठवायचा आहे. परत सांगते, अत्यल्प परिचय, 1 पानाचा अत्यल्प परिचय, भ्रमणध्वनी म्हणजे आपला मोबाईल नंबर, व्हॉट्सॲप नंबर, 1 फोटो, त्या फोटोच्या मागे आपलं नाव लिहिलेलं आणि फोटो अत्यल्प परिचय जो आपण पाठवणार आहे त्याला टाचणी मारून आपल्या पुस्तकांच्या 2 प्रती सह आपल्याला पाठवायचं आहे. केव्हापर्यंत पाठवायचं आहे तर 30 एप्रिल 2025 या तारखेपर्यंत आपल्याला पाठवायचं आहे. म्हणजे आपला प्रस्ताव, आपल्या साहित्यकृतीच्या 2 प्रती, 1 पानी अत्यल्प परिचय, 1 फोटो आणि फोटोच्या मागे आपलं नाव लिहिलेलं, हे अत्यल्प परिचय, प्रस्ताव आणि फोटो हे टाचणी करून म्हणजे याला टाचणी मारून 2 प्रती पुस्तकांसह आपल्याला पाठवायचं आहे. केव्हापर्यंत पाठवायचं आहे तर 30 एप्रिल 2025 या तारखेपर्यंत पाठवायचं आहे. कुठे पाठवायचं आहे ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पत्ता दिला आहे, त्या पत्त्यावर पाठवायचं आहे. त्याचसोबत त्यांनी अजून एक आवाहन केलेलं आहे की कुणाच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ साहित्य पुरस्कार ठेवायचा असेल तर संपर्क साधावा असं त्यांनी आवाहन केलं आहे. त्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे, जो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे.
तर खूप खूप शुभेच्छा या पुरस्कारासाठी. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ.